नमस्कार, मी स्वरूपा मते. स्वागत आहे आपलं स्वयंसिद्धा आपला व्यवसाय आपली ओळख या चॅनलवर. मागच्या एपिसोड मध्ये आपण बघितलं सेंटर बेस्ड डेकेअर अम्ब्रेला कन्सेप्ट. आता बरेच ठिकाणी बऱ्याच लोकांना असे प्रश्न पडतात की आपल्याकडे जागा आहे तर आपण डेकेअर बिझनेस सुरू करू शकतो. रिसेंटली मला एक इन्क्वायरी आलेली आहे की माझ्याकडे 2 BHK फ्लॅट आहे आणि मी तिथे डेकेअर सुरू करू शकते का. तर नक्कीच करू शकते, पण त्यासाठी कुठल्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायला हवी, कुठलं प्लॅनिंग करायला हवं, हे आजच्या एपिसोडमध्ये मी आपल्याला सांगणार आहे. नुसती जागा असून बिझनेस होत नाही, तर त्यासाठी डेकेअर बिझनेस करताना प्रॉपर प्लॅनिंग, सेटअप, स्टाफ, पॅरेंट ट्रस्ट, डेली ऑपरेशन, लिगल फॉर्मॅलिटीज आणि स्ट्रक्चर वेनी डेकेअर बिझनेस स्टार्ट करायचा असतो. हेच आपण आजच्या एपिसोडमध्ये डे केअर बिझनेसचा कम्प्लीट वर्कफ्लो स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. चला तर मग बघूया. मार्केट रिसर्च, डिमांड अनालिसिस म्हणजे काय, तर लोकल पॅरेंट्सच्या गरजा समजून घ्या. तुमच्या एरियामध्ये कुठल्या प्रकारचे लोक पॅरेंट्स आहेत, न्यूक्लिअर फॅमिलीज आहे, जॉईंट फॅमिलीज आहे, हे सगळं ऑब्झर्व करा. त्यांच्या गरजा समजून घ्या, त्यांच्या कुठल्या समस्या आहेत मुलांशी निगडीत त्या समजून घ्या. त्यानंतर तुमच्या एरियामध्ये वर्किंग पॅरेंट्स किती आहेत ते चेक करा. नियर बाय एक्झिस्टिंग डे केअर किती आहेत ते चेक करा. एज ग्रुप डिमांड काय आहे, कुठल्या एज ग्रुपचे मुलं जास्तीत जास्त तुमच्या एरियामध्ये आहे, इन्फंट, टॉडलर, आफ्टर स्कूल चे जे मुलं आहेत ते. पॅरेंट्सना अफोर्डेबल फी स्ट्रक्चर काय असू शकतं हे पण तुम्हाला रिसर्च करावा लागेल. आणि प्रॉपर मार्केट रिसर्च म्हणजे स्ट्रॉंग डे केअर बिझनेस फाउंडेशन. हे डे केअर बिझनेसचं फाउंडेशन आहे. माझी स्वतःची 2 घरं असतानाही मी माझ्या राहत्या घरी डे केअर बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेतला नाही. का बरं, कारण तिथे सगळे सेटल्ड फॅमिली होत्या, जॉईंट फॅमिलीज होत्या, तिथे नीड नव्हती डे केअरची. त्यामुळे मी माझ्या शहरातील असा एरिया चूज केला जिथे न्यूक्लिअर फॅमिलीज आहे, वर्किंग पॅरेंट्सची संख्या जास्त आहे आणि बाहेरून आलेले लोक आहेत, फ्लॅट सिस्टीम मध्ये राहणारे लोक आहेत. तर तिथे मुलांच्या ज्या समस्या होत्या किंवा तिथल्या पॅरेंट्सच्या ज्या समस्या होत्या त्यांना डे केअर बिझनेसची जास्त गरज होती. अशा ठिकाणी त्यांना कन्व्हिनियंट अशा जागेवर मी माझा पहिला डे केअर बिझनेस जो स्टार्ट केला तो त्या ठिकाणी रेंटल बेसिसवर जागा घेऊन सुरू केलेला आहे. तर डे केअर बिझनेस सुरू करताना या सगळ्या गोष्टींचा रिसर्च करणं गरजेचं असते. दुसरं हे आहे की लोकेशन आणि स्पेस प्लॅनिंग, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. डे केअर बिझनेस स्टार्ट करताना लोकेशन हे ॲक्सेसिबल असायला हवं, पॅरेंट्सला कन्व्हिनियंट असायला हवं. कारण वर्किंग पॅरेंट्स आहेत तर त्यांना ऑफिसला जाताना फार जास्त धावपळ होते, त्यामुळे त्यांना अगदी अप्रोचेबल असं ठिकाण आपल्याला निवडायला हवं. दुसरं आहे ग्राउंड फ्लोअर जर असेल तर अतिउत्तम, कारण मुलांच्या दृष्टीने ग्राउंड फ्लोअर हा अगदी सेफ असतो. दुसरं आहे की गुड व्हेंटिलेशन, नॅचरल लाईट हे आहे की नाही हे बघा. मिनिमम 800 ते 1500 स्क्वेअर फीट स्पेस तुम्हाला असेल मोकळी तर ती चांगलं असतं. पॅरेंट्ससाठी पार्किंग स्पेस असू द्या. पॅरेंट्स फार वेळ थांबत नाहीत, पण तरीही त्यांना कन्व्हिनियंट अशी गाडी पार्क करायला जागा असायला हवी, हे इन्श्युअर करा. राईट लोकेशन आणि प्रॉपर प्लॅनिंग म्हणजे सक्सेसफुल डे केअर सेटअप, हे पण याच्यामध्ये इन्क्लूड आहे. तर लिगल अँड रजिस्ट्रेशन, शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. शॉप ऍक्ट लायसन्स तुम्हाला घेणं गरजेचं आहे. लोकल म्युनिसिपल कॉर्पोरेशनची परमिशन इथे आवश्यक असते. त्यानंतर सेफ्टी कंप्लायन्स फॉलो करा. फायर सेफ्टीचे मेजर्स पण तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. डे केअर बिझनेस जर करायचा असेल तर प्रॉपर तुम्हाला लिगल सेटअप आणि सेफ आणि ट्रस्टेड डे केअर बिझनेस अशी ती संकल्पना आहे. हे तुम्हाला इग्नोर करून चालत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर अँड प्लॅनिंग, सेफ प्ले एरिया तयार करा जिथे मुलं खेळू शकतील, सुरक्षितपणे खेळू शकतील असा प्ले एरिया तुम्हाला तयार करावा लागेल. कम्फर्टेबल नॅप एरिया करावा लागेल, कारण आफ्टरनून नॅप छोट्या मुलांसाठी फार गरजेची असते. तर त्यासाठी तसा एरिया जिथे मुलं शांतपणे झोपू शकतील अशी तुम्हाला सेपरेट जागा तयार करावी लागेल. लर्निंगसाठी, ऍक्टिव्हिटीसाठी अशी स्पेस तयार करा.
प्रॉपर स्टोरेज एरिया मेंटेन करा, जिथे मुलांचं स्टोरेज राहील, ज्याच्यामध्ये मुलांचा एक्स्ट्रा स्टफ, टॉईज, एक्स्ट्रा गोष्टी ज्या असतात त्या तिथे राहतील, स्टेशनरी वगैरे, असा एक सेपरेट एरिया ठेवणं गरजेचं आहे. सिक्युरिटीसाठी CCTV तर मस्ट आहे, ते असणं फार गरजेचं आहे. स्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे क्वालिटी डे केअर एक्सपिरियन्स, हा पण एक महत्वाचा नियम आहे की या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागेल, ज्यासाठी ट्रस्टेड डे केअर बिझनेस तुम्ही तयार करू शकता. डे केअर बिझनेसमध्ये तुम्ही ज्या वेळेला मुलांचा विचार करता तेव्हा एक स्ट्रक्चर प्रोग्राम प्लॅनिंग फार गरजेचं आहे की मुलं आल्यानंतर त्यांचं शेड्यूल कसं असणार आहे, त्यांचं रुटीन कसं असणार आहे, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही काय कंडक्ट करणार आहे, ॲक्टिव्हिटीचं शेड्यूल काय असणार आहे, या सगळ्या गोष्टींचं प्रॉपर प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. अदरवाईज तुमचा गोंधळ उडेल. मुलंही छोट्या मुलांना सांभाळणं फार कठीण असतं. त्यामुळे जर स्ट्रक्चर वेळी तुम्ही आधीच प्रोग्राम प्लॅनिंग करून ठेवलं तर तुमचा गोंधळ उडणार नाही आणि मुलंही तिथनं त्या गोष्टीतनं भरपूर गोष्टी शिकतील आणि व्यवस्थित डिसिप्लिन फॉलो करतील. स्टाफ हायर करताना काही गोष्टी क्रॉस चेक करणं फार गरजेचं असतं डे केअर बिझनेसमध्ये. स्पेशली केअरटेकर, हेल्पर्स ज्या मुलांना हँडल करत असतात त्यांचं बिहेवियर कसं आहे, त्यांचं बॅकग्राऊंड कसं आहे, बेसिक चाइल्ड हँडलिंग स्किल आहे का, या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग त्यांना ऑनगोईंग ट्रेनिंग पण आपल्याला देणं गरजेचं असतं. मुळात त्यांचं बिहेवियर कसं आहे, त्यांचा स्वभाव कसा आहे हे तुम्हाला बॅकग्राऊंड चेक करणं गरजेचं असतं. पॅरेंटशी स्टाफ हा एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे डे केअर बिझनेसमध्ये. असं म्हणता येईल की तो एक बॅकबोनच आहे डे केअर बिझनेसचा. जर स्टाफ व्यवस्थित नसेल तर तुमचा बिझनेस व्यवस्थित होऊ शकत नाही. स्टाफ मॅनेज करणं हे आपलं स्किल आहे आणि स्टाफ हायर करणं हे पण आपलं स्किल आहे. त्यामुळे स्किल पर्सन हायर करताना आपल्यामधल्या पण काही कॅपॅसिटी बिल्ड करणं फार गरजेचं असतं. जर तुम्हाला कम्प्लीट डे केअर स्टेप बाय स्टेप गायडन्स हवं असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे. कुणाला अजून कन्सल्टिंग हवं असेल तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता.